मित्रांनो नमस्कार. गौरव पवार सातारकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण सातारा जिल्ह्यातील वॉटर स्टेशन इथं आलो होतो आणि आज याचं निमित्त असं आहे की येत्या 4 जानेवारीला भव्य असं ओपनचं मैदान पार पडणार आहे. आज आपल्यासोबत आयोजक कमिटी आहे. दादा नमस्कार. माझं नाव अभिजित जाधव. काय सांगाल, येत्या 4 जानेवारीला आपलं वॉटर स्टेशनचं एक जुनं पारंपरिक भव्य असं मैदान पार पडणार आहे. या मैदानासंदर्भात काय सांगाल आपण? दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी श्री समर्थ भगवान वागदेव महाराजांची 90वी पुण्यतिथी आणि रथोत्सव सोहळ्यानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे. या मैदानाला महाराष्ट्र केसरी नावाचा किताब आहे. हे मैदान जुनं आणि पारंपरिक मैदान आहे आणि तसंच रितसर आणि पारदर्शक मैदान होतं. त्यामुळं सर्व बैलगाडा मालकांना विनंती की सर्वांनी सहकार्य करावे आणि इथं आपली उपस्थिती दर्शवावी. हे मैदान कोणत्या प्रकारचं असणार आहे, ओपन किंवा आदत? हे मैदान ओपन मैदान असणार. ओपन मैदान असणार आहे. फाटी संदर्भात काय सांगाल, पल्ला किती आपला? फाटीचा पल्ला 870 फूट आहे. आता या मैदानाचा विशेष म्हणजे मैदानात नंदींना कोणती दुखापत वगैरे होऊ नये म्हणून असे ओढे नाले वगैरे काय मैदानाच्या आजूबाजूला आहेत का? अशी कोणतीही समस्या नाही. कारण मित्रांनो आपण आतून या ड्रोनच्या माध्यमातून पण आपण तुम्हाला दाखवणार आहे की या मैदानात आजूबाजूला असं काही नंदींना दुखापत होण्यासारखं काही नाही आहे आणि पुढं नंदींना पळण्यासाठी पळून आल्यानंतर पण भरपूर जागा आहे. थांबण्यासाठी 500 ते 600 फूट जागा आहे. त्यामुळं तिथं पण काही प्रॉब्लेम नाही आहे. नक्कीच सर्वसामान्य बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल? सर्वसामान्य बैलगाडी मालकांना एवढंच आवाहन करेल की तुम्ही इथं बिंदास या, कारण हे काय वशिलेबाजांचं मैदान नाही. सगळ्यांना समान न्याय आणि समान निकाल मिळतील. हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार का? हो, 100%. आणि मैदान चालू कधी होणार? मैदान 4 जानेवारीला सकाळी 8 वाजता चालू होईल. सकाळी 8 वाजता चालू होणार. लांबून येणाऱ्या नंदींना काय आवाहन कराल की लवकर येण्यासाठी काय आवाहन कराल? जर छत्रपती संभाजीनगर वगैरे असे ह्या भागातून जर नंदी येणार असतील तर त्यांनी आदल्या दिवशी आले तरी त्यांची राहण्याची, बैलांच्या खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था आम्ही करणार आहे. म्हणजे जर लांबून नंदी कोणते येणार असतील तर ते आदल्या दिवशी वगैरे येणार असतील तर त्यांना तुम्ही राहण्याची वगैरे सोय करणार? मित्रांनो बघा, एक पारंपरिक मैदान आहे, यात्रेचं मैदान आहे आणि दादांनी म्हणजे या कमिटीने सर्वात मोठा निर्णय घेतला की लांबून कोणते नंदी येणार असतील तर त्यांना राहण्याची, आदल्या दिवशी खाण्यापिण्याची, चाऱ्याची सोय सगळी करणार आहेत. काय सांगाल, ह्या मैदानाला एक मोठी परंपरा आहे, जुनं मैदान आहे, या मैदानाबद्दल काय सांगाल? हे मैदान आमच्या जुन्या लोकांनी चालू केलेलं आहे. जवळजवळ 27-28 वर्षे झालं. 1997 ते 98 पासूनचं मैदान आहे. त्यांनी चालू केलेलं, परंतु काही कालावधीत बंदीचा काळ आला, त्यावेळेला बंद होतं. त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयानं बंदी उठवल्यानंतर आम्ही पुन्हा चालू केले नवीन पिढीनं आणि ही परंपरा अखंड अशीच चालू राहील पुढं. नक्कीच दादा. आणि विशेष म्हणजे आता हे मैदान पारंपरिक आहे, नक्कीच भरपूर आपले बैलगाडा मालक इथे उपस्थित राहतील. विशेषतः आता या मैदानाचं लायलॉट तुम्ही सांगितलं आणि बक्षिसाचं स्वरूप परत एकदा तुम्ही सांगा व्यवस्थित काय असेल ते. या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 1 लाख रुपये. द्वितीय क्रमांक आहे 81,000 रुपये. तृतीय क्रमांक आहे 61,000 रुपये. चतुर्थ क्रमांक 51,000 रुपये. पंचम क्रमांक 41,000 रुपये. 6वा क्रमांक आहे 31,000 रुपये. 7वा क्रमांक 21,000 रुपये. 8वा क्रमांक आहे 15,000 रुपये आणि 9वा क्रमांक आहे 11,000 रुपये. त्याचबरोबर क्वार्टर फायनलची बक्षीस आहेत. त्याचा क्वार्टर फायनलला प्रथम क्रमांक 10,000 रुपये. द्वितीय क्रमांक 8,000 रुपये. तृतीय क्रमांक 6,000 रुपये. चतुर्थ क्रमांक 5,000 रुपये. 5वा क्रमांक 4,000 रुपये. 6वा 3,000. 7वा क्रमांक 2,000 रुपये. 8वा क्रमांक आहे 1,500 रुपये आणि 9वा क्रमांक 1,000. आणि दोन्ही फायनलला आणि क्वार्टर फायनलला मानाच्या डाली आहेत. आणि क्वार्टर फायनलचा फेरा पळणार का? हो, क्वार्टर फायनलचा फायनल सुद्धा होणार आहे. लवकर मैदानात घेण्यासाठी काय प्रयत्न असेल, म्हणजे लवकर आता संध्याकाळचा उजेड लगेच हे होतो, लवकर मैदान घेण्यासाठी लवकर सुरुवात आम्ही करणार आहे. बरोबर. त्यामुळं सूर्यप्रकाशातच मैदानाचा फायनल घेतला जाईल. नक्कीच. आणि आपल्या मैदानात झेंडा पंच म्हणून कोण असणार आहे? झेंडा पंच म्हणून धनावडे बापू कोरेगाव हे असणार आहेत. नक्कीच मित्रांनो आपण बघू शकता. आणि आपले बॅरिगेट वगैरे फाटीला सगळं असणार आहे पूर्ण? बॅरिगेटिंग 70% असणार आहे दोन्ही बाजूला. आपल्याला परिचय सांगा पहिल्यांदा. माझं नाव किरण चव्हाण. आता येत्या 4 जानेवारीला भव्य असं आपलं मैदान पार पडणार आहे. जरा मैदानासंदर्भात अपडेट द्या आम्हाला, काय सांगाल? श्री समर्थ वागदेव महाराज यात्रेनिमित्त मोठं मैदान आयोजित केलं आहे. महाराष्ट्र केसरी मैदान आहे हे. आणि हे मैदान 4 जानेवारीला सकाळी 8 वाजता चालू होणार आहे. या मैदानाचं बक्षीस स्वरूप कसं असणार आहे काय?
ह्या मैदानाचं बक्षीस स्वरूप आहे. प्रथम क्रमांक आहे 1 लाख रुपये मानाची डाल आणि दुसरा क्रमांक आहे 80,000 मानाची डाल. तिसरा क्रमांक आहे 60,000 मानाची डाल 61,000. चौथा क्रमांक आहे 51,000. पाचवा क्रमांक आहे 41,000. असंच क्रमानुसार आहे. लास्ट क्रमांक आहे 11,000. बर या मैदानात एकूण फाटी किती आहेत आपल्या मैदानात? ह्या मैदानात आपल्या फाटी 11 फाटे आहेत. बर आपण त्यातल्या 9 फाटी चालू ठेवणार आहे. बर आणि मैदानाचा फाटीचा पल्ला किती आहे आपल्या? आपला पल्ला आहे 870 फूट. बर आणि फाटीमधला अंतर किती आहे? फाटीमधील आतील अंतर आहे 13-14 फूट आहे. आता या मैदानाची आपल्या ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे का? ऑनलाईन नोंदणी चालूच आहे. हां आणि लवकरात लवकर बैलगाडी मालकांना विनंती आहे हां. की आपण लवकरात लवकर नोंद करून घ्यावी. आतापर्यंत कमीत कमी 40% नोंद झालेली आहे. बर आणि मागच्या वर्षी काय झालं, आपण बैलगाडी मालक लास्ट दिवसापर्यंत वाट बघत बसता हां. आणि नोंद बंद झाल्यावर आम्हाला भरपूर फोन यायला लागलं. बरं, तर बरं. तसं काय नको, आम्ही एकदा टायमिंग बंद केला का नाही की तो बंदच. आणि नोंद साधारणतः कधीपर्यंत चालू असणार आहे आपली? नोंद आपली शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत. आणि लाय लॉट जे असणार आहेत म्हणजे ते आदल्या दिवशीच पडणार आहेत का आपले? लायलॉट आपले शनिवारी सायंकाळी चालू होणार आहेत. शनिवारी संध्याकाळी? हा, निसर्गाचे नाळ आहे ते लायलॉट काढणार आहे. बर आपल्या या मैदानाचं लाईव्ह प्रेक्षण कोणत्या चॅनलवर असणार आहे? P3 लाईव्ह. P3 लाईव्हला. आता या मैदानाचे समालोचक म्हणून कोण असणार आहेत? या मैदानासाठी समालोचक विकास सर जगदाळे, प्रताप तात्या झांजुर्णे. आता या मैदानात तुम्ही क्वार्टर फायनलचं पण बक्षीस ठेवलेले हा, आहेत, ठेवले. ते कसे असणार आहेत बक्षीस काय? ते आपण 10% रक्कम ठेवली आहे. पहिल्या क्रमांक आहे 10,000 ना, 10,000 आहे. दुसऱ्या क्रमांकाला 9,000 असे 8,000 असे काल ह्याच्या क्रमानुसार आहे. मैदान घेण्याचं निमित्त काय असणार आपलं काय? मैदान घेण्याचं निमित्त श्री समर्थ भगवान वागदेव महाराज यांची 90वी पुण्यतिथी आहे. बर रथोत्सव असतो मोठ्या प्रमाणात आणि हे पारंपरिक यात्रेचं मैदान आहे. महाराष्ट्र केसरी मैदान हे जुनं मैदान आहे. कमीत कमी 28 ते 27 वर्षाची ही परंपरा आहे. दादा नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? नामदेव साहेबराव जाधव. काय सांगाल आपलं या पारंपरिक मैदान आहे त्या 4 तारखेला होणार आहे, या मैदानाबद्दल काय सांगाल तुम्ही? समर्थ वागदेव महाराज हे जागृत देवस्थान आहे आणि मी सर्व महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांना अशी विनंती करतो की आपण स्पर्धेला न येता वागदेव महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी यावे, जेणेकरून आपली बैल किंवा आपल्या नंदी गुलाला राहतील, वर्षावर गुलाला राहतील, असे मी आपल्याला आवाहन करतो आणि सगळ्यांनी या इथे येऊन स्पर्धेत सहभाग घ्यावा. नक्कीच दादा. आणि एक मोठा तुमचा निर्णय पण आहे की भरपूर नंदी आले तर त्यांना सोय पण तुम्ही करणार आहे. आणि तुम्ही म्हटला की नंदी घेऊन या, कारण की वागदेव महाराजांचा आशीर्वाद त्यांना 100% लागेल. नक्कीच मित्रांनो, या मैदानाचा सर्व गाडा मालकांनी आस्वाद घ्यावा. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव मंगेश शितोळे. काय सांगाल आपल्या या गावचं मैदान आहे, या मैदानाबद्दल काय सांगाल आपण? या महाराष्ट्र केसरी मैदानाचा विशेष म्हणजे आपल्याला सांगू इच्छितो की हे श्री समर्थ वागदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पारंपरिक असे हे मैदान आहे. हे दरवर्षी फक्त वर्षातून एकदाच भरवलं जातं या ठिकाणी मैदान. या ठिकाणी आतापर्यंत भरपूर लांबून येणारे बैलगाडा मालक आहेत आणि याही वर्षी सर्वजण सहभाग नोंदवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. येणाऱ्या सर्व बैलगाडी मालकांना आमच्या आयोजक कमिटी करून सर्व प्रकारचं सहकार्य राहणार आहे आणि जो कोण सहभाग नोंदवणार आहे त्यांना पारदर्शकता या ठिकाणी दिसून येईल. नक्कीच. आता तुमच्या कमिटीला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या मैदान हे पारदर्शक पडेल हीच तुम्हाला शुभेच्छा सगळ्यांना. धन्यवाद दादा. धन्यवाद.